फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे सुट्टी ह्या दोघांना पण आणि निवांत झोपलेत. 8 वाजलेत तरी. खर तर आज रामनवमी आहे. रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही चिमणी उठू दिना झाल्या मला. बघा कशी धरल्या मला. ए डम्म्या सोड. आपण पण उठत नाही आणि मला पण उठू देत नाही. आय उठ उठ पिले कामात मला सोड. अबग 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 कच्च सोड की पिल्या. तर सकाळ सकाळी मला लागलेली आहे भूक आणि ही चिमणी मला सोडेना झाल्या. मला तर मस्तपैकी चहा करायचा आहे आता. ए चुमुकल्या छोड़ दो आंचल हमें बहुत काम करना है. आणि गणेशला लावलेलं आहे मी सकाळ सकाळी काम. तर आत्ताच एक व्हिडिओ पडेल आता, म्हणजे तुम्ही तो बघाल आदल्या दिवशी. तर तो व्हिडिओ सकाळी मी कशी ट्रिक वापरते यांना उठवण्यासाठी, तो एक व्हिडिओ मी केला होता जेव्हा हे झोपले होते आणि माझा आवाज ऐकून लगेच उठतात, लगेच जागे होतात. तर तो व्हिडिओचं एडिटिंग करतोय तो मी. छोटासा व्हिडिओ केला होता एक. नशीब आज प्रेमानं उठवलं. होय होय किती मोठं बोलतात रे देवा. आणि जणू काय रोज मारूनच सुटतोय बघ तुला, आहे की नाही? नाहीतर अशा धबाके घालून अशा हाक मारता मित्रांनो. हा कसे हंबा असे या गाड्या असे कोण हाक मारते रे गोनो? ओव्हर ऍक्टिंग. अशा हाक मारते. पुरी पुरी मी परीच्या तावडीतून सुटलेली आहे. चला. पण माझं परत परीकडेच काम आहे. रे 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 रे. पिल्ली किती आगाव झाल्यास. तुझं तू झोप की. गणू सांग की हिला. तिला आवडली तुला. छोड़ दो नीचे आएगी तो. तिला आवडू दे नंतर आपल्याला काय खायला मिळालं. बघ बाबा किती खरं बोलतोय बघ. अगं सोड ग. जर मला मदत करायचं हे सगळं लावायला. आज सुट्टी आहे ना तुला? हा खुश. आज जर कपाट आवरूया आपण दोघी मिळून. तुला आवडते की नाही ड्रेसिंग टेबल आवरायला? मग दोघीचं नाव आवरूया. छोड मुझे छोड. सोड की पिल्या सोड ग. इच 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 इच. मी आहे तुझ्या गड्डीत. तू किती पण फुकेली तरी मी तुझ्या गड्डीत आहे. तर मला हे घ्यायचं होतं म्हणून परत गेलते. परत हात पकडल्या. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर माझी फ्रेंड थांबल्या हे बघा. आणि सुट्ट्या लागल्या तरी पण मम्मीला माझ्या मागच लागायचं असते. दूध पी. पण मला दूध आवडत नाही. हा मग काय उपाशी जातेस? आता ठेवलं सापवायला. गरम केलेलं आहे कोमट करून घेतो काय. नको नको. अगं काय दार पितीस? साखर विरगळत नाही बघ. चालतंय का तुला? असू द्या. बिन साखरेच देऊ? हा. खेळायचं म्हणलं की काय पण चालते तुला, आहे की नाही? इतर वेळेला तेगार लई. परीक्षेच्या वेळेस परीक्षेच्या वेळेस भूक लागायची किलोभर 5-5 मिनिटाला. तर आज पण एक पार्सल आलेलं आहे आणि ते परीला पाठवलं मी आणायला. परी एकटी जात नाही, मैत्रिणी पण तिच्यासोबत जातात. लाजवाब. काय करायला ते बाळा माझ ते. काय तर खाऊ तुमच्या पोटापाण्यास बघायला नको. तर मित्रांनो आज स्कूलला सुट्टी आहे परीला पण आणि मला पण. मेन म्हणजे परीची एक्झाम झालेली आहे त्यामुळे ती फ्री झालेली आहे. त्यामुळे नुसतं खेळायला पाहिजे म्हणत्या आणि ती खेळायला पण गेलेली आहे. आणि पूनमने आज मस्तपैकी बेत जो केला आहे तो आंबोळीचा केलेला आहे. आणि पूनम ह्यात माहेरच आहे सोडा. स्वयंपाकात त्याचा हात कोणी धरतच नाही. मी तर असा धरतो सोडा, पण स्वयंपाकात मला तर काही घंटा येत नाही सोडा. पण कडक म्हणजे कडक करतो पूनम. आणि असं
बघितलं खाऊ वाटतं मित्रांनो. हो बघा की त्यावर मस्तपैकी कांदा टमॅटो. बस तुम्ही बाहेर आला खायला बाहेर आलो. या मित्रांनो तुम्ही पण खा. हा खरं तर या मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही पण या. सगळ्यांनी या. हा. आणि आंबोळी. हा हा हा. आणि तुम्हाला एक महत्वाचं मला हे सांगायचं आहे की गणेशला जर एक टॉपिक दिला की त्याच्यावर तो निबंध लिहू शकतो 2 पानी. म्हणजे आता आंबोळी करतीये हा किती बोलावं माणसानं. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत मित्रांनो. मला निबंध लिहिता येत नाही आणि मी खूप कमी बोलणारा माणूस आहे मित्रांनो. शाळेत तर मी एवढा शांत असायचो ना, कॉलेजमध्ये पण शांत असायचो मित्रांनो. असायचो पण पण आता पण असं आहे. म्हणतात की आता पण मुलं आहे. लहान असताना आणि तर मित्रांनो शांत खरं असते. सांगू मित्रांनो, लग्न झाल्यावर तर एवढा शांत आलो ना, आई शपथ. हे पटतंय का तुम्हाला व्हिडिओ मधून किंवा रील्स मधून जे बघताय त्यावेळेला पटतंय का ते तुम्ही? डायलॉग आहे ना, काहे दुख दर्द खत्म नाही होता बे. ओए ओए बे इधर देखो बे मैं इधर हूँ बे. मैं इधर हूँ. झालं माझं. बोल मी विसरलो होतो का? बोल खरंच विसरलो मी. मित्रांनो आता एक रील सुचली होती, ती रील केली आम्ही आणि चुकून पूनमला खरोखर तो फॅन बसला होता खट्ट दिशी हे ना पुणे. राग काढलाय त्यानं राग दुसरं काय केलं मित्रांनो चुकून बसल्या कारण आमचे 2-3 टेक झाले आणि 4थ्या टेक मध्ये ते सक्सेस झाला. खरं तर ते नॅचरल फिलिंग झालं नॅचरल पाहिजे होतं त्याला त्यामुळे त्यानं खरोखर मारलाय. नॅचरल एक्सप्रेशन येण्यासाठी मी ते खरोखर नाही मारलो. चुकून बसलाय मित्रांनो. मग चुकून बसलाय. कशा करतोयस कसं ओळखलं काय जिल्हा पप्पा बाय आपण काय जा रे तू इथनं जा जा. जा के गणेश मला काम करू दे. तू एक बेन कामाचा आहेस. एका कामात मदत करत नाहीस मला. मोठे पलट पलट तुला पलट. तर मित्रांनो हे बघा कशी खेळायला लागलेत. यांचं खेळणं बघून आम्हाला लहानपणीचे दिवस आठवले आमचे आहे की नाही मित्रांनो. ते आम्ही ते बारीक असं ते झाडाचे फुलं असतात ना ते असं ते लोटक्यात घालणार आणि हे भाजी भात असं आम्ही खेळायचो. आणि असं पान असतात ना पान असं ते टोपण घ्यायचं बाटलीचं आणि त्याचे असं ते गोल गोल काढायचं आणि त्याच्या चपात्या करायचो आम्ही. ते चपात्या असायच्या. आम्ही पण करायचो. होय तुला लाडू करायला शिकवू काय कधी लाडू? हा. तूच एक लाडू आहेस. इकडे शिकवतो की या पुणे मला शिकव लाडू करायला. जला कानाला बोलायला नाही. कसं आहे गो गुलाबी गाव तुझी गुलाबी पुणे. ते मेकअप वाली प्रोडक्ट वाली काय करतात माहितीये काय त्याने असं माझ्या स्किनचा असं कलर बघतात. अरे कसला भारी दिसतोय हो कलर. असला कलर काढूया आता आपण. होय असं म्हणतात ना. असं ठरवतात. होय होय होय. नशीब माझं ते मेकअप वाली माझ्याकडे आली. तर मित्रांनो ही इथं बसला आणि मी इथं बसलोय. टाकला लगेच खायचा. सुट्टी द्यायची नाही. पर्याय जेवून आल्या. पहिली आज बाहेरून जेवण आला. आज पहिलीच पोळी बिघडला. पहिली बिघडताच. हा म्हणून तर दिला मला हे ना. टेस्ट बघ म्हणून सांगितलेलं काय मीठ वगैरे व्यवस्थित झाले काय म्हणून दिल्या काय. तुलाही बोलायलायस काय पुणे कळलं काय. हे की नाही हे ह्याला काय म्हणतात पळे की नाही हे तुझ्या नाका एवढे आहे असं मी चिडलोय रे. होय मग तू असं खूप घाबरू घाबरू करायचं असतं. पळाले. तर मित्रांनो पूनम गरमागरम आंबोळी करत आहे आणि मी इकडे गरमागरम जसं होईल तसं इकडे खात आहे. म्हणजे इकडे कारखान्याचं प्रोडक्टचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन व्हायला लागले. आणि चटणी तर आई शपथ पूनमने शेवट केलं. पूनमचा नाद नाही हो. बस की झालं. पूनम म्हणजे एकदम वाव असं आहे. काय ना पुणे कौतुकाची मला सवय नाही. लावून घे पुणे. नाही कारण मी आजपासून ठरवलंय तुझं खोटं खोटं कौतुक करायचं. म्हणूनच नाही बाबा वर बसून जेवायला. बाबा हो जाते का हो जेवण. एक नंबर वर गेली डायरेक्ट पोटात जाते. आणि मी बसून खेळालोय. माझ्या मैत्रिणी आल्यात खेळायला. तर सावली म्हणून आम्ही ती चट्टाई लावणार आहे. खूप आवडते मला खेळायला. सुट्टी लागल्यात
त्यामुळे खूप. तर मी आणि माझी मैत्रिणी आम्ही बसून आंबोळी खातोय आता. आम्ही खूप मजा करतो आता. तर आता मी तयार होत आहे आणि ह्या 3 साड्या आहेत. तर ह्यापैकी मी कुठली नेसणार आहे आणि मी कशी दिसते आणि मी कशी आवडते हे तुम्हाला मी नंतर दाखवते. तर पटकन आवरूया आणि मेन म्हणजे कशासाठी आवडते हे पण तुम्हाला नंतर कळेल. चला तर आधी आवरूया. तर मित्रांनो आमच्या घरात एक लहान बाळ आहे आणि ऍक्च्युली हे नाही हे लहान बाळ आहे. लवकर आवरतच नाही, काय करावं मित्रांनो. आणि खरं तर आम्ही शूटच्या दरम्यान पूर्ण एक साडी म्हणजे 3 साड्या होत्या. एक साडी नेसली आणि दुसरी साडी नेसल्यावर लाईटच गेली शूटच्या वेळेस. तर आता शूट आम्हाला तासाभरात संपवायचं होतं. आता जवळजवळ लाईट गेल्यामुळे आम्हाला आणि लेट झाला. कोई बात नाही. खरं तर मला सांगलीत जायचं होतं मित्रांनो आणि ह्या मुलगीमुळे मला जाता येत बस लाईटमुळे. हा अच्छा सॉरी विसरलो. सवय लागल्या रे सारखं दोष द्यायची तुला. मान्य केलास. अजिबात आपल्याला यामध्ये गरम होणार नाही अशी साडी आहे. तुम्ही पार्टीमध्ये साडी वापरू शकताय, घरचा कार्यक्रम असेल तर साडी वापरू शकताय. इतकं सुंदर लुक आणि इतकी सुंदर साडी ही 300च्या आत ही साडी आहे. मग बघत असाल तर घरचाच कार्यक्रम आहे त्यामुळे मी ज्वेलरी ही खूप अशी मित्रांनो थोडंसं शूट चालू आहे आणि आज सकाळी एक्सरसाइज केली नाही, लेट उठलो त्यामुळे केलो ना एक्सरसाइज. आणि आता इकडे शूट चालू आहे आणि तिकडे मी एक्सरसाइज करायला लागले. वेळेची बचत खरंच की तुझ्याकडून शिका. मग वाटते. तर मित्रांनो 2 वेळा लाईट गेलेली आहे पण आमचं शूट झालंय हे आमचं नशीब म्हणायचं. कारण आता उन्हाळा म्हणले की तुम्हाला माहितीच आहे आता लोड शेडिंग चालूच झाले आणि तर आमचं शूट झालं हे खूप महत्वाचं होतं. कारण आज शूट होणं खूप गरजेचं होतं. नाहीतर आता कसं उद्यापासून परत माझं स्कूल चालू होणार, उद्यापासून मला वेळ नाही मिळणार. त्यामुळे पूनमला म्हटलं आज वेळ मिळाला, आज सुट्टी आहे मला तर आज करून घेऊया सगळं. चपातीचे तुकडे करणार आहेस. मी काही घेऊ शकत नाही. आणि चपातीचे एवढे भारी तुकडे करते ना ती. हा काय मस्त लागते. सगळेच भारी तुकडे करतात तुम्ही. तू खूप स्पेशल. थँक्यू. परीला आवडते एकदम बारीक कुस्करलेली चपाती आणि त्याला जरा फोडणी दिलेलं तिला आवडते. गणेशला पण आवडते. तुला आवडते? मला पण आवडते. हे बघ तुम्हाला जे आवडते मला आणि मला मुळात तिखट आवडते त्यामुळे तिखट काही पण दिलीच मला आवडते. अच्छा तर तेला घालायचं असते. फोडणी कशी देतात तुझ्या पाण्यात ती फोडणी? तेलाने फोडणी एकच, फक्त हळद टाकायची. तेलाने फोडणी तेल आणि पाणी एकच. असं कसं? तेल वेगळं पाणी वेगळं. त्यात फक्त थोडीशी हळद घालायची म्हणजे तेलात. ते दोन्ही मिक्स केल्यावर एक होते काय? तेल आणि पाणी मिक्स केलं नाही, ते थोडे थेंब राहते. काय थेंब थेंब राहते तेल. मग फरक आहे ना दोन्ही. हे बघा मम्मी बघा काय करायला बाबाला. भावाला गोर करायला मुली. मम्मी अचानक चांद होता है वैसा होगा पापा. अव्वा एक्सपेरिमेंट चालू आहे बाबा. पुणे गोरा पाहिजे ना हातात काय वेगळाच कलर पाहिजे. चांगला आहे सिरम. पिंक कलर आहे बाबा, पिंक कलर. कशावर जाईल आता काय फरक दिसतोय ते मला सांग लगेच. वीक मधून एकदा लावायचं. थोडा फरक होतोयच रे. अगर संपत आली की मला ते काय. होय होय राणी सारखं खेळायला नुसतं कचरा गोळा करत असते. असंच नाही जाती संपायचं कशाला वाटत. दे मग. आणि मी बघा काय करते. आता थोडस घर आमचं बनलंय, आता थोडंच राहिलंय म्हणजे
इथे आता पुट्टा लावायचा म्हणजे इथे रूम बनवायची आणि खाली हॉल बनवायचा आणि इथे झोकाळ केलाय आणि आमची बार्बी गर्ल कुठे गेली? आमची बार्बी गर्ल इथं आहे. ती लवकर सापडू म्हणून ती इथे ठेवणार. बाबा जरा आमच्या बार्बीला काढा की. हा आता ठेवते सकाळी बघ 12 वाजले. हे चला हे आज बघा चला. तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसते आमची बार्बी. बाबा काय केलंय? मम्मीने केले की तुझ्या भाऊ बघितले 12:04 झाले. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण हा इथेच समाप्त करतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. हा मस्सू बघत रहा. चलो मित्रांनो बाय बाय, गुड नाईट. पूनमने काहीतरी लावले मला. मी आता हे किती आठवड्यातून एकदा लावत असते काय? आठवड्यातून एकदा लावतात म्हणजे मी पुढल्या आठवड्यात गोरा होणार आहे. चलो बाय बाय, गुड नाईट. बाय बाय मित्रांनो, गुड नाईट.